शकता मित्रांनो, ही चालली आहे पालखी पंढरपूरच्या दिशेने. आज मुक्काम आहे अकोडेमध्ये. मित्रांनो आपण आला आहे अकोडेमध्ये. तसं तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे अकोडे गावामध्ये मित्रांनो 7 वाजता. तर तुम्हाला पालखीचं दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आपल्या तुकाराम महाराजांची पालखी अकोडेमध्ये येणार आहे. आणि भाविकांची मित्रांनो खूप सुविधा केल्या अकोडे गावामध्ये. तुम्ही नक्की या आणि भाविकांसाठी सभामंडप केला पाहिजे, राहण्यासाठी व खाण्यासाठी संपूर्ण सुविधा अकोडीमध्ये. तर आपण अकोडीमध्ये बघू शकता कशा प्रकारे हे खंडोबा मंदिर आहे आणि इथंच पालखीचा मुक्काम आहे. आणि जे अकोडी गाव मेन आहे तिथं पालख्याचा मुक्काम आहे. तर जे भाविक येत असतील तिथं दिंडीमध्ये, तर अकोडीमध्ये त्यांची राहण्याची व खाण्याची सुविधा केली आहे खंडोबा मंदिरापाशी. तर नक्की या मित्रांनो, चला आपण बघू काय काय आहे दर्शनं काय काय दाखवणार आहे तुम्हाला दिंडीमध्ये. तर मित्रांनो सिग्नल आहे मेन मित्रांनो, या सिग्नलपासून आपली पालखी जाणार आहे पुण्याच्या दिशेने. आणि खंडोबा मंदिरापाशी आता हे संपूर्ण फुल गर्दी होणार मित्रांनो. आता संध्याकाळचे 5:15 वाजले आणि थोड्या वेळानं खूप गर्दी होणार आणि इथून पालखी जाणार आपल्या अकोडे गावामध्ये. तर बघू शकता कशा प्रकारे आता संपूर्ण भाग येत आहे आणि संपूर्ण पालखीसाठी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण आपले पुण्या म्हणजे अकोडीचे गावातले लोक आहेत दर्शन करण्यासाठी येत आहेत. बघू शकता तुम्ही. तर आता थोड्याच वेळात म्हणजे 7 वाजता पालखी मित्रांनो. बघू शकता हे ट्रक आहेत मित्रांनो, जे पालखीसोबत जात असतात असे ट्रक जातात मित्रांनो. बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये संपूर्ण आपले भाविक आहेत आणि त्याचा मुक्काम इथं अकोडेमध्ये आहे मित्रांनो. संपूर्ण बघू शकता तुम्ही. बघू शकता वारकऱ्यासाठी सुविधा केली मित्रांनो सभामंडपाखाली, म्हणजे खंडोबाच्या मंदिराच्या आतमध्ये. तर वारकरी संपूर्ण हे पंढरपूरला चालत आपल्या दिंडीमध्ये. तर बघू शकता कशा प्रकारे इथं वारकरी रूपाला आहेत. आणि आता दिंडी उद्या सकाळी अकोडीतून पुण्याच्या दिशेने निघाल मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो आता भरपूर गर्दी झाली आणि संपूर्ण आता वारकरी येत आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आता पूर्ण गर्दी झाली आहे. आता दिंडी कमसे कम 7:30 वाजता मित्रांनो दिंडी यायला आपल्या अकोडे गावामध्ये. अशी दिंडी येत आहे आता आपल्या अकोडेमध्ये. थोडा दिंडी असं जमा होत आहे आणि या संपूर्ण दिंड्या मिळून आपली तुकाराम महाराजांची दिंडी हे पंढरपूरच्या दिशेने जात आहे. उद्या दिंडी अकोडेमधून निघणार आहे. जर कोणाला यायचं असेल तर दिंडीमध्ये नक्की तुम्ही या आणि दर्शन घ्या मित्रांनो. मला रामकृष्ण हरी. इथं बघू शकता इथं मेडिकलला औषधी पण चालू आहे मित्रांनो. जर कोणाला वारकऱ्यांना काही झालं असेल तर तुम्ही औषधी गोळ्या घेऊ शकता आणि मोफत उपचार आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. तर जर कोणाला यायचं असेल तर नक्की या अकोडेमध्ये आणि दर्शन घ्या मित्रांनो. संपूर्ण आज वारकरी आपल्या अकोडेमध्ये आले आहेत आणि अकोडेमधून ह्या पंढरपूरच्या दिशेने उद्या पालखी जाणार आहे. बघू शकता इथं काहीतरी कार्यक्रम मित्रांनो दिंडीनिमित्ताने आणि सार्वजनिक कार्यक्रम मित्रांनो. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथं चालू आहे. कारण दिंडी आपली या राहिली आहे अकोडेमध्ये. तर दिंडीमध्ये वेगवेगळे असे तुम्हाला कार्यक्रम बघायला भेटतील. या रोडने दिंडी येणार आहे मित्रांनो आपल्या तुकाराम महाराजांची पालखीची. बघू शकता संपूर्ण वारकऱ्यासाठी रोड संपूर्ण खाली ठेवण्यात आला आहे. तर बघू शकता मित्रांनो हे वारकरी आले आहेत आपल्या दिंडीमध्ये. तर आता संपूर्ण म्हणजे फुल रोड होणार, बॅक होणार आणि अकोडेमध्ये संपूर्ण एकदम असं दिंडीचे जे वारकरी संपूर्ण अकोडेमध्ये दिसतील तुम्हाला आणि संपूर्ण दर्शन घेणार आहे मित्रांनो. गावातले लोक परत बाहेरचे लोक नक्की या अकोडेमध्ये आणि दर्शन घ्या मित्रांनो. आपल्या तुकाराम महाराजांची दिंडी येत आहे. बघू शकता आता रोड बंद केला आहे अकोडी गावामध्ये जाणारा आणि तुम्हाला फक्त चालत जाता येईल अकोडेमध्ये. तसं काही जाणार नाही. ज्याला यायचं असेल दर्शनाला त्याला तुम्ही गाडी घेऊन या, आपण बाहेर राहा आणि तिथून तुम्हाला अर्धा किलोमीटर मंदिरापाशी जाण्यासाठी तुम्हाला टाईम लागेल. आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज इथं मुक्काम आहे मित्रांनो अकोडेमध्ये. नक्की तुम्ही या आणि दर्शन घ्या. तर मी पण आलो दर्शन घ्यायला आणि पालखी 7-7:30 होतील मित्रांनो. बघू शकता इथं पोलीस बंदोबस्त आहे आणि 2 व्हीलर सोडत नाही, रिक्षा सोडत नाही. तिथून फक्त पैदल जावं लागेल तुम्हाला दर्शन घेण्यासाठी पालखीचं. बघू शकता हे संपूर्ण वारकरी मित्रांनो आपले पालखीसोबत आले आहेत.
बघू शकता अशी ट्रॉफिक पोलीस मित्रांनो जबरदस्त मित्रांनो, म्हणजे जेणेकरून ट्रॉफिक होणार नाही काय नाही अशा प्रकारे ट्रॉफिक पोलीस काम करत आहे आकुर्डीमध्ये. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तर संपूर्ण रोडनं आता 7 वाजता फुल पॅक होणार मित्रांनो. आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातून लोक येत असतात दर्शनाला तुकाराम महाराजाच्या आणि परत ज्ञानेश्वर माऊलीच्या. म्हणजे माऊलीची तर उद्या मित्रांनो निघणार आहे पालखी आणि तुकाराम महाराजाची आज निघली आहे. तर हे आकुर्डी गावामध्ये आज मुक्काम आहे पालखीचा आणि माऊलीचा पण उद्या आळंदीमधून निघत मित्रांनो महाप्रसाद पण ठेवला आहे. अशा प्रकारे बघू शकता आता प्रत्येक जागी असं महाप्रसाद दिसेल मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला या रोडनं महाप्रसादच भेटेल. जर कोणाला यायचं असेल दर्शनाला मित्रांनो आकुर्डीमध्ये या, कारण आज 8 तारीख आहे. आकुर्डीमध्ये मुक्काम आहे. सकाळी उद्या पालखी निघणार आहे आकुर्डीमधून. सकाळी 5 वाजता पालखी निघणार आहे. जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही या आणि दर्शन घ्या मित्रांनो पालखीचं. तर आता थोड्या वेळानं हा चौक पण काम पडल्यास बंद करतील, कारण पालखी आली की संपूर्ण ट्रॅफिक होणार मित्रांनो जाम. तर स्पेशल तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आपण पालखी कुठं आहे कुठं नाही त्याचं तुम्हाला अपडेट देत राहील मित्रांनो. तर आपण दर्शन घेण्यासाठी संपूर्ण आज तुम्हाला पालखी दाखवणार आहे. तर इथं कार्यक्रम ठेवले आहेत काहीतरी इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे. तर बघू शकता तुम्हाला दाखवला थोडाफार कार्यक्रम कशा प्रकारे कार्यक्रम आहे. तर वारकरी पण येत बघू शकता कार्यक्रम ऐका लागले. तर कशाविषयी कार्यक्रम आहे का आहे तर शिक्षणाच्या जिम्मेदारीचा खर्च असेल अशा अनेक योजना आपल्यापर्यंत या इतर मागास बहुजन कल्याणाच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचले. पण त्याचा फायदा नक्की आपल्याला होतो काय, पण आपण फायदा घेतला पाहिजे. आणि वारीच्या याच्यामध्ये फक्त संपूर्ण वारकरी येत आहे. हा रोड स्पेशल वारकऱ्यासाठी ठेवला आहे. ओपन करू शकता तुम्ही मुलाबाळाचा विचार करून चालत असताना म्हणून या बघू शकता कशा प्रकारे ट्रॉफिक झाली मित्रांनो. संपूर्ण ट्रॉफिक झाली कारण दिंडी येणार आहे तर त्याच्यामुळे ट्रॉफिक होणार आणि संपूर्ण आता ही ट्रॉफिक बंद होईल मित्रांनो. कारण दिंडी आली की त्याच्यानंतर ट्रॉफिक गायब होईल. कारण दिंडी आज मुक्काम आकुर्डीमध्ये आहे संत तुकाराम महाराज पालखीचा. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मायबापाचं नाव उज्ज्वल करतो आणि ते उज्ज्वल होणाऱ्या मायबापाचं नाव एक मोठी लढाई तो घेऊन जात असतो. म्हणून माई म्हणे सुतावली. तर बघू शकता या मंदिरापाशी मित्रांनो मुक्काम आहे. जे वारकरी येत असतील त्याने इथं खंडोबा मंदिरापाशी मुक्काम म्हणजे टेंट लावलं आहे. इथं राहू शकता आणि तुम्हाला खायची पण सुविधा मित्रांनो संपूर्ण सुविधा आहे. नक्की तुम्ही इथं अकोल्याच्या खंडोबा मंदिराजवळ या आणि तुम्हाला काहीच इथं अडचण नाही. तुम्ही राहू शकता मित्रांनो बिंदास. आणि जे वारकरी इथं लांब येत असेल अकोटी खंडोबा मंदिराजवळ तुम्ही नक्की या. तर इथं संपूर्ण व्यवस्था केली आहे. तर आता ही ट्रॅफिक वाढत चालली मित्रांनो आणि ट्रॅफिक कमी झाली गेले. 7 वाजता दिंडी आली की नंतर ही ट्रॅफिक सगळी गायब होईल मित्रांनो. बघू शकता तर पाण्याच्या बॉटला इथं वाटण्यासाठी आणल्या आहेत वारकऱ्यासाठी. परत लाडू पण आणले वाटण्यासाठी. बघू शकता संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातून वारकरी येत असतात दिंडीमध्ये सहभाग घेत असतात. आणि माऊलीची पण पालखी मित्रांनो उद्या निघणार आहे आळंदीमधनं. तर आपली तुकाराम महाराजाची पालखी निघली आहे आणि हा आज मुक्काम आहे आकुर्डी गावामध्ये. जर कोणाला दर्शनाला यायचं असेल तर आकुर्डीमध्ये तुम्ही नक्की या आणि दर्शन घ्या मित्रांनो. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जर ज्याला गंधक लावायचं असेल तर ते अशा बाबाकडनं गंधक लावू शकता तुम्ही. आणि तेवढंच त्यांना हातभार होईल पैशाचा मित्रांनो. 5-10 रुपये असे ते तुम्ही देऊ शकता. आणि त्याचं म्हणजे आता जोपर्यंत दिंडी पंढरपूरला जात नाही तोपर्यंत असंच त्यांचं चालणार मित्रांनो. आणि संपूर्ण सुविधा पाण्याचे टँकर गिंकर खाण्याची सुविधा संपूर्ण आहे. आणि पावसात मित्रांनो तुम्ही छत्री रेनकोट हे संपूर्ण दिंडीमध्ये घ्या कारण पावसाचे दिवस आहे मित्रांनो. आणि पाऊस असा तसा नाही जोरजोरात पाऊस चालू आहे मित्रांनो. तर संपूर्ण हा रोड थोड्या वेळानं बंद होईल 7 वाजता आणि परत चालू होईल.